एका महिन्यापासून शाळेत फिरून राहिलो. आम्हाला ॲडमिशन मिळून नाही राहिलं. आमचे वडील शेतकरी आहे, ते शेतात जातात. आमच्या मागं फिरून का ते आम्हाला ॲडमिशन मिळून देण्याच्या मागं येईल. आम्हाला ॲडमिशन द्यावी. कोणत्या शाळेत, कोणत्या कॉलेजमध्ये, काय सांग? शिवाजी हायस्कूल. नाव तुझं? एकता मिश्रा. माझं नाव स्नेहा खडसे आहे. मी पौर येथे राहते. आम्हाला ॲडमिशन पाहिजे 11वीसाठी विज्ञान नांदगाव हायस्कूलमध्ये, शिवाजी हायस्कूलला. आणि सर्वांनी लाडका भाऊ लाडकी बहीण काढली, एक लाडकी भाशी पण काढू द्या बस. माझं नाव यश विजय मारबदे आहे. मी नांदगावमधला कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. आम्ही इथं 5वीपासून तिथं त्या शाळेमध्ये शिकत आहे आणि आम्हाला 11वीमध्ये ॲडमिशन मिळत नाही आहे. आता आम्ही कुठं जाणार आहे? आम्ही 1 महिन्यापासून त्या शाळेमध्ये घुमत आहे. आम्हाला सोमवार सांगत आहे, मंगळवार सांगत आहे. आम्ही कुठं जाणार आहे? आता आम्ही पुस्तकं घेतले, ड्रेस घेतले शाळेचे. आता कुठं टाकणार आहे आम्ही ड्रेस? किती दिवस झाले आम्ही तर सकाळपासून आलो आहे. इथं 1-1.5 घंटा झालेला आहे, बसलो आहे, तरी आम्हाला कोणी परमिशन देत नाही. इथचे सर लोक. तर आम्ही जाणार कुठं आहे आता? हां, माझं नाव यश विजय मारबदे आहे. मी नांदगाव खंडेश्वरचा आहे. आम्हाला परमिशन द्या अशी मी साहेबांना विनंती करतो बस. नांदगाव खंडेश्वर येथील कनिष्ठ महाविद्यालयाला दरवर्षी शिक्षण विभागाकडून वाढीव परवानगी दिल्या जाते. त्यानुसार विद्यार्थ्यांचं ॲडमिशन तात्काळ केलं जाते. 2 वर्ष झाले आम्हाला कंटिन्यू आंदोलनं करावं लागत आहे शिवसेनेच्या वतीनं की विद्यार्थ्यांना वर्ग 11वीला विज्ञान शाखेसाठी वाढीव विद्यार्थ्याची प्रवेश क्षमता वाढवून देण्यात यावी. परिस्थिती अशी आहे की शासन सांगतं आहे एकीकडे की बा एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, परंतु परमिशन देताना शिक्षण विभाग मात्र 1-1 महिना लावत आहे. त्यामुळं आज आम्ही या ग्रामीण भागातले 100 विद्यार्थी या ठिकाणी आणले. जवळपास 100 विद्यार्थी वर्ग 11वीच्या प्रवेशापासून वंचित आहे. त्यामुळं आज उपसंचालक कार्यालयामध्ये 2 तासापासून ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे. जोपर्यंत या ठिकाणून ठोस लेखी आश्वासन आम्हाला वाढीव प्रवेशाबाबत भेटणार नाही, तोपर्यंत आम्ही या ठिकाणचं ठिय्या आंदोलन थांबवणार नाही. आणि या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आमची असेल. यांना वर्ग 11वीला प्रवेश मिळवून देण्याची जबाबदारीसुद्धा आमची असेल.